नवग्रहांमध्ये बुध आणि शुक्र या ग्रहांना शुभ ग्रहांचा दर्जा दिला गेला आहे. या ग्रहांची कृपा असली तर बुद्धी आणि पैसा दोन्ही खेळत राहतो. बुध हा बुद्धीचा कारक ग्रह आहे, तर शुक्र हा भौतिक सुख आणि मान सन्मानाचा कारक ग्रह आहे. अर्थात बुध आणि शुक्राची युती झाली तर ती जातकांसाठी फलदायी ठरते. या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे लक्ष्मीनारायणसारखा राजयोग तयार होतो. त्याची शुभ फळं राशीचक्रामध्ये अनुभवायला मिळतात. तसं पाहिलं तर हे दोन्ही ग्रह अल्पावधीतच राशी बदल करतात. त्यामुळे या ग्रहांची कोणासोबत युती किंवा आघाडी ही होतच असते. नववर्ष 2025 बाबत सांगायचं तर या दोन्ही ग्रहांची युती मीन राशीत होणार आहे आणि त्यामुळे जवळपास 1 वर्षानंतर मीन राशीमध्ये लक्ष्मीनारायण योग तयार होणार आहे. पंचांगानुसार शुक्र ग्रह 28 जानेवारीला मीन राशीत प्रवेश करेल आणि 31 मेपर्यंत इथेच राहणार आहे. तर ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह 27 फेब्रुवारीला रात्री 11:46 मीन राशीमध्ये प्रवेश करेल आणि त्यामुळे या दोन्ही ग्रहांची युती होईल. म्हणजे 27 फेब्रुवारीपासून लक्ष्मीनारायण राजयोग तयार होईल. बुध ग्रह मीन राशीत मेष राशीत 7 मे रोजी प्रवेश करेल आणि हा योग संपुष्टात येईल. म्हणजेच 69 दिवस लक्ष्मीनारायण योग असणार आहे. या योगाचा लाभ काही राशींना मिळणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुमची राशी अवश्य लिहा. मेष या राशीच्या 12व्या स्थानामध्ये लक्ष्मीनारायण योग तयार होणार आहे. या राशीच्या जातकांना वडिलोपार्जित जमिनीतून चांगली मिळकत मिळेल. इतकंच काय तर समाजामध्ये मान सन्मान देखील वाढेल. करिअरमध्ये नवी उंची गाठण्यास मदत होईल. आध्यात्मिक यात्रा करण्याचा योग जुळून येईल. तसेच कौटुंबिक पातळीवर आनंदाचं वातावरण राहील. तुमच्या चंद्र राशीच्या बृहस्पती 10व्या भावात उपस्थित होण्याने या काळात तुमचे आरोग्य खास करून उत्तम राहील. कारण बऱ्याच ग्रहांची शुभ दृष्टी तुमच्या आरोग्याला मजबूती देईल आणि सोबतच तुम्हाला यापूर्वी जे आजार होते त्या आजारांपासून तुम्हाला आराम मिळू शकेल. म्हणून या काळात तुमचे मन आनंदी राहण्याचे योग येतील. या काळात तुम्हाला आपल्या आर्थिक पक्षाला मजबूत करण्यासाठी कुणी विश्वासपात्र लोकांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता. गरजेचे नाही की तुमच्या सर्व योजना यशस्वी होतील, म्हणून तुम्हाला दुसऱ्यांचा अभिनव सल्ला शिकून योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता असेल. तसे पाहिल्यास तुमच्या राशीतील जातकांसाठी हा काळ सामान्य काळापेक्षा उत्तमच राहील. तथापि या काळात धनासंबंधित गोष्टीमध्ये तुम्हाला आपली बारीक नजर ठेवावी लागेल. हा काळ तुमच्या आईच्या आरोग्यासाठी अनुकूल राहू शकतो, कारण या काळात तुम्ही त्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेऊन वेळ भेटल्यास त्यांच्यासोबत योगाभ्यास करताना सुद्धा दिसाल. सोबतच या काळात तुम्हाला तुमच्या भाऊ बहिणींचे योग्य ते सहकार्य मिळत राहील. जे व्यापारी जातक बऱ्याच काळापासून आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत होते, त्यांना या काळामध्ये त्या संदर्भात काही चांगली वार्ता मिळू शकते. कारण या काळामध्ये योग बनत आहेत की ही वेळ तुमच्या रचनात्मकतेमध्ये वृद्धी घेऊन येईल. त्यामुळे तुम्ही आपल्या व्यापारासाठी काही असे उत्तम पाऊल उचलू शकता की ज्यामुळे तुम्हाला नफा आणि उन्नती दोन्ही मिळू शकेल. या काळात तुमचे हंसमुख चरित्र
आणि बौद्धिक कौशल्य तुम्हाला शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले यश देऊ शकते. परंतु या कारणाने तुम्ही बऱ्याच गोष्टींना आपल्या विरुद्ध करू शकतात, कारण शक्यता आहे की तुम्हाला मिळत असलेले वाढते यश पाहून इतर लोक तुमच्यावर ईर्ष्या ठेवतील. यामुळे तुम्हाला समस्या निर्माण होऊ शकतील. त्यासाठी उपाय म्हणून तुम्ही शनिवारी शनिदेवासाठी यज्ञ किंवा हवन नक्की करा. त्यानंतरची दुसरी राशी म्हणजे मिथुन. बुध आणि शुक्राची युती या राशीच्या 10व्या स्थानामध्ये होईल. त्यामुळे या स्थानातील युती या राशीच्या जातकांना भौतिक सुखाची अनुभूती देईल. परदेशात नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरी संदर्भात चांगली ऑफर मिळू शकते. नशिबाची पूर्ण साथ या कालावधीत तुम्हाला मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची उत्तम साथ लाभेल. तसेच बचत करण्यात यश मिळेल. वाहन चालवणाऱ्यांना विशेष सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो, कारण तुमचा थोडाही निष्काळजीपणा तुमच्यासाठी हानिकारक सिद्ध होण्याची शक्यता आहे. ही गोष्ट तुम्ही चांगल्या प्रकारे समजण्याची आवश्यकता आहे की जर तुम्हाला या काळात धनलाभ होत आहेत तर गरजेचे नाही की हीच स्थिती उद्याही राहील. तुमच्या चंद्र राशीने बृहस्पतीच्या 8व्या भावात राहण्याने उत्तम हेच असेल की भविष्यातील प्रत्येक आव्हानांसाठी अगोदर तयारी करून तुम्हाला फक्त डोकं लावून गुंतवणूक केली पाहिजे. म्हणून आपल्या मेहनतीची कमाई विचारपूर्वक कुठल्या तरी योजनेमध्ये लावा. आपल्या आसपासच्या प्रभावशाली आणि महत्त्वपूर्ण लोकांचा परिचय वाढवण्यासाठी तुमच्याद्वारे सामाजिक गोष्टींमध्ये भाग घेणे उत्तम संधी सिद्ध होईल. कारण या सप्ताहात दुसऱ्यांना प्रभावित करण्याची तुमची क्षमता तुम्हाला बऱ्याच सकारात्मक गोष्टी देतील. या काळात ऑफिसमध्ये तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार उत्तम परिणाम मात्र मिळणार नाहीत, कारण शक्यता आहे की तुमचा कुणी जवळचाच माणूस आपल्या फायद्यासाठी तुमचा विश्वासघात करू शकतो आणि यामुळे तुम्हाला काही समस्या निर्माण होऊ शकतात. शिक्षण आणि परीक्षांबद्दल विद्यार्थ्यांनी निष्काळजी या काळामध्ये राहणे तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. सतत TV पाहण्याने तुमच्या डोळ्यावर तणावही होऊ शकतो. याचा सरळ प्रभाव विद्यार्थी वर्गाच्या अभ्यासावर होईल. उपाय म्हणून तुम्ही नियमित ललिता सहस्रनामाचा पाठ करा. यानंतरची तिसरी भाग्यवान राशी म्हणजे मीन राशी होय. या राशीच्या लग्नस्थानात म्हणजेच प्रथम स्थानामध्ये ही युती होणार आहे. त्यामुळे तुमच्या स्वभावात या काळात कमालीचा फरक दिसून येईल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या जातकांना प्रमोशन मिळू शकते. भागीदारीच्या धंद्यात जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. मात्र अति खाणे टाळा. तुमच्या वाढत्या वजनावर सातत्याने लक्ष असू द्या. परदेशात असलेली तुमची मालमत्ता या काळात चांगल्या भावात विकली जाऊ शकते आणि यामुळे तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. यश आणि आनंद मिळण्यासाठी हा चांगला काळ आहे. म्हणून आपल्या निरंतर प्रयत्नांना आणि आपणास पाठिंबा देणाऱ्या कुटुंबियांचे आभार माना. प्रिय व्यक्तीसोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. आज तुम्ही तुमच्या सर्व कामांना सोडून त्या कामाला पसंत कराल ज्याला तुम्ही बालपणात करणे पसंत करत होते. एक चांगला जोडीदार मिळणं म्हणजे काय याची जाणीव या काळात तुम्हाला नक्कीच होईल. संगीत, नृत्य आणि बागकाम
असे शौक असतील तर त्यासाठी वेळ काढा, त्यामुळे तुम्हाला संतुष्टी मिळेल.